मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईमध्ये 2 दिवसांपासून आंदोलन चालू आहे। अगदी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबईमध्ये आझाद मैदानावरती दाखल झालेले आहेत। लाखो मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेले मोठ्या प्रमाणात त्यांची गैरसोय होत असताना साहजिकच राज्यभरातून मोठी मदत केली जात आहे। सध्या बारामतीमध्ये आहोत आपण। बारामतीमधील पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे बारामतीमधील मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या वतीने मुंबईला मोठी मदत पाठवण्यात येत आहे। सध्या 5000 भाकरी तसेच 1000 बिस्लेरी बॉक्स असेल किंवा बिस्किट पुढे असतील अशी इतर साहित्य असेल, ही मदत मोठ्या प्रमाणावरती बारामतीमधून सद्यस्थितीत केली जात आहे। बारामतीमधील सर्व मराठी क्रांती मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत, जे मराठा बांधव आहेत, ते सध्या जे बारामतीमधील जिजाऊ गार्डन आहे तेथे दाखल झालेले आहेत आणि ही मदत आज संध्याकाळी टेम्पोच्या माध्यमातून मुंबईला पाठवण्यात येणार आहे। एकंदरीतच सद्यस्थितीत शेकडो मराठा हे जिजाऊ गार्डन येथे जमा झालेले आहेत। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, खऱ्या अर्थाने मनोज जरांगे यांचे मुंबईत मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे। लाखो मराठा बांधव तिथे दाखल झालेले आहेत। कशा पद्धतीने त्या आंदोलनाला मराठी बांधवांची कसल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये, कशा पद्धतीने बारामतीमधून एक मदत केली जाणार आहे, काय सांगा? काल मराठा क्रांती मोर्चा बारामती म्हणून आम्ही बारामतीमधला सर्व सकल मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कसब्यामधून आम्ही मुंबईकडे गेलो होतो। मुंबईमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेस आम्ही मुंबईला दाखल झालो त्यावेळेस तिथली परिस्थिती बघितली। आझाद मैदानवरती असताना आझाद मैदानमध्ये असलेली परिस्थिती, लोकांना बसायला नसलेली जागा, ग्राउंडवर झालेला चिखल आणि सरकारची जी उदासीनता होती, ज्या पद्धतीने सरकार आंदोलकांना त्रास कसा होईल, लोक वैतगून माघारी कसे जातील, आंदोलन कसं दडपता येईल, तुम्ही कालची परिस्थिती पाहिली ना, आज हा निर्णय घेण्यात हा काल जो आम्ही तिथं सगळ्या अख्ख्या समाजाने टोटल आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून जे सगळे गेलो, सगळ्या समाजाने तिथली परिस्थिती बघितली। परिस्थिती बघितल्यावर हा निर्णय आणि जिद्द अट्टहास आम्ही हा केला। जोपर्यंत मनोजदादांचं आंदोलन तिथं चालेल तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चा बारामती तिथं रसद पुरवणार आहे। एक मराठा नोटीसमध्ये आम्ही चालू केलेलं आहे। बघायला गेलं तर ही मदत बाहेरून पाठवावी लागणे ही खूप दुःखाची बाब आहे, कारण जो मराठा समाज प्रत्येक महाराष्ट्राचं पोट भरत असतो, तो माझा मराठा समाज कालपासून तिथं उपाशी आहे। हे काय, आम्ही जर महाराष्ट्राचं पोट भरू शकतो, आम्ही आमच्यात आलेल्या पाहुण्याला सोडा, दारात मागायला सरकार योग्य ती मदत मराठा समाजाला सरकारने केली असती तर आम्हाला मदत करावी लागली नसती ना दादा। माझ्या घरातली लोक कालपासून तिथं गेलेत। माझा भाऊ अक्षरशः उपिटावरती कालपासून। आज मगाशी त्यांचा फोन आला होता, 3 ऑफिसला जाणाऱ्या मुलीने त्यांचा डबा दिला, एका घासासाठी लोक तुंबड टाकतात त्यावरती। ही काय परिस्थिती? आम्ही आरक्षण मागायला आलो, कसाबला तुम्ही बिर्याणी घेता आणि मराठा समाज जो हक्कासाठी तिथे येतो त्याला उपाशी मारता। सरकारला असेल किंवा तिथला जी काही लोक असतील, व्यवस्थेला असेल, मराठ्यांचा बळीच घ्यायचा आहे का? असेल तर भूमिका स्पष्ट करावी, कारण आम्ही मराठा आहोत, आम्ही जिजाऊंच्या मुली आहोत, संपूर्ण समाज आहे। आम्ही आमच्यासाठी तिथे गेलेल्या बांधवाला उपाशी झोपू देणार नाही। भावना ही सरकारने मोठी मदत करावी आणि कोणती मराठा बांधवांना अडचणी होईल, किती मदत पाठवण्यात येत आहे, कशा पद्धतीने स्वरूप असतील? जोपर्यंत मनोज जरांगे पाटील तिथं उपोषणाला थांबतील तोपर्यंत आम्ही बारामतीवरून बारामतीकर या नात्याने सर्व मराठा बांधव आमच्या परीने पाहिजे तेवढी मदत आम्ही रोज म्हणलं तर रोज गाडी भरून पाठवणार आहे। यांनी कितीही आमची कोंडी केली, आम्ही गप्प बसणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मागं सरकणार नाही। बरोबर सर, आरक्षणावरती ठाम आहेत आणि मोठ्या प्रमाणात मदत करण्यावरती देखील ठाम आहेत, पण ही मदत आजपासून खऱ्या अर्थाने चालू होती। कशी मदत असणार आहे, आजपासून काय काय पाठवण्यास सुरुवात येणार आहे? कारण उपोषण हे अजून मोठ्या प्रमाणात म्हणजे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत असणार आहे। ही मदत आपली कशा पद्धतीची असणार आहे? आता जी मदत सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भाकरी, त्यामध्ये जे भाजी असते किंवा ठेचा, चटण्या, ह्या पद्धतीचं प्रत्येकामध्ये 5-5 भाकरीचं आणि त्याचं आम्ही पॅकेज करून तिथे पाठवतो की जेणेकरून त्या लोकांना घेतलं तर ते व्यवस्थित खाता येईल। त्यासोबत जेवढं आहे तेवढं ड्रायफ्रूटचं काही गोष्टी आम्ही पाठवतो आणि पाणी पाठवतो आहे, आणि ही गोष्ट कंटिन्यू आम्ही चालू ठेवणार आहे जोपर्यंत जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होणार आहे। जसं आम्ही कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागाने मुंबईला सांभाळून घेतलं, मुंबईच्या लोकांना, आमची इच्छा आहे की ग्रामीण भागात आता जो मुंबईच्या लोकांनी तिथं सहकार्य करायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे जरांगे पाटलांच्या
जो काही आंदोलन चालणार आहे त्याला मुंबईच्या सुद्धा मराठ्यांनी आणि बाकी समाजांनी पाठिंबा द्यावा. याची मदत आली ही पूर्ण तालुक्यातून मराठा बांधवांनी केलेली आहे एकंदरीत आणि मोठ्या प्रमाणात जी आपण मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन केले त्याला मोठा प्रतिसाद मिळतो. सगळ्यात मोठा प्रतिसाद कारण आज आम्हाला दोन वाजता आम्हाला फोन यायला लागले मुंबईवरनं की जेवणाचे हाल व्हायला लागले. तिथून पुढे आम्ही एक 8-10 जण बसलो. साधारण 3 वाजता आम्ही मेसेज टाकले. तर 3 नंतरचा हा एवढा विषय आहे. अजून 1.5 तास आहे की अजून बऱ्याचशा भाकरी चपात्या येणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला एक आम्ही आधी वाहन केलं होतं. आता आम्हाला फोन आला की आम्हाला 2 वाहनं करावं होतं. एवढं म्हटलं आमचं इथे जाईल. सकाळी 8 वाजता आझाद मैदानाच्या शेजारी हे सगळं वाटप आम्ही चालू करणार आहे. नक्कीच 8 वाजता ही सुरुवात होणार आहे. खऱ्या अर्थाने काल तुम्ही आंदोलनाच्या स्थळी जाऊन देखील आला. लाखो मराठा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. कशा पद्धतीची गैरसोय होती ज्यामुळे आपल्याला आज बारामतीत येऊन खऱ्या अर्थाने मराठी बांधवांना आव्हान करावं लागलं आणि ही मदत आज मुंबईला पोहोचत आहे. एकंदरीत त्या आव्हानाला प्रतिसाद मिळतोय. परंतु कशी परिस्थिती मुंबईची काल होती थोडक्यात? मुंबईची परिस्थिती ही प्रचंड विदारक आणि भयान होती. मराठा क्रांती मोर्चाचे जे लोक तिथं आंदोलनासाठी आलेले होते त्यांना खाण्यासाठी, जेवणासाठी, पाणी पिण्यासाठी कोणतीही सुविधा तिथं सरकारतर्फे नव्हती. आज आम्ही बारामतीत आवाहन केल्यानंतर मराठा समाजच नाही, बारामती आवर्जून सांगतोय, बारामतीमधला इतर सर्व समाजांनी याच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. सर्व समाजांनी मिळून आम्ही बारामतीकर म्हणून त्या आंदोलनाला आज सगळी शिदोरी पुरवत आहे आणि जोपर्यंत आंदोलन चालेल तोपर्यंत ही शिदोरी असंच पुरवण्यात येईल. आज टोटल आत्तापर्यंत आपल्याकडे 6,000 भाकरी एकत्र झालेल्या आहेत. टोटल 10,000 भाकरी आणि आपल्याकडे 1,000 पाण्याचे बिस्लरीचे बॉक्स आजच रवाना होते. काय सांगाल काका? बारामती तालुक्यामधून ही पूर्ण मदत चालू आहे. आता 1 ते 2 तासाच्या आव्हानावर आज सगळ्या मराठा बांधवांनी सगळे समाज एकत्र म्हणून आज ही मदत मुंबईपर्यंत पोहोचवत आहे. ही मदत अशी जोपर्यंत मराठ्यांचं आंदोलन चालू असणार आहे तोपर्यंत ही मदत बारामतीतून जातच राहणार. नक्कीच जे मराठा बांधव होते काल खऱ्या अर्थाने मनोज जरांगे यांचं मुंबईमध्ये बेमुदत आंदोलन सुरू झाले. त्यानंतर बारामतीमधील देखील 300 ते 400 गाड्या त्या मुंबईला रवाना झाल्या होत्या. त्यातील काही मराठी बांधव हे मुंबईवरून पुन्हा बारामतीमध्ये आले. परंतु जी लाखो मराठ्यांची मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जी गैरसोय होती ती प्रत्यक्ष डोळ्यांनी त्यांनी पाहिली. खऱ्या अर्थाने आज ते सकाळी बारामतीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी आवाहन केलं. त्यानंतर सर्व जाती धर्मातील लोकांनी मोठी मदत आहे ती करण्यास सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने जे बारामतीमधील जिजाऊ गार्डन आहे येथे मोठ्या प्रमाणात जे 5,000 ते 6,000 भाकरी असतील किंवा 1,000 बिस्लरी बॉक्स असतील अशी मोठी मदत म्हणजे 2 टेम्पो सद्यस्थितीत भरतील. ही पहिल्याच दिवसाची मदत आहे आणि जोपर्यंत मनोज जरांगे यांचं आंदोलन बेमुदत चालणार आहे तोपर्यंत बारामतीमधील मराठा बांधव, मराठी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी असतील किंवा इतर समाजातील जे बांधव असतील ही सर्व मदत आम्ही शेवटपर्यंत पोहोचवणार आणि कोणत्याही स्वरूपाची मराठा समाजाला किंवा मराठी समाजातील बांधवांना अडचण मुंबईमध्ये येऊन देणार नाही अशी खात्री यावेळी मराठा बांधवांनी व्यक्त केलेली दिसत आहे. सद्यस्थितीत तरी ही 2 टेम्पोमधील मदत मुंबईच्या दिशेने रवाना होताना दिसत आहे. दीपक कापले, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.